वाव, काय सुंदर दिसत आहे ना केक. यासाठी सर्वात प्रथम केक टीन आपण ग्रीस करून घेणार आहोत मैदा आणि तेल टाकून. 50 ग्रॅम बटर एका वाटीमध्ये काढून ते मेल्ट करून घेतलेलं आहे. अर्धा कप दूध घेतलेलं आहे. तसेच 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा कप मावा घेतलेला आहे. तो अशा पद्धतीनं छान किसून घ्यायचा आहे. थोडंसं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती एक चाळणी ठेवून त्यामध्ये 2 कप मैदा टाकून घ्यायचे. यात आता अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. त्याचबरोबर 1 चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. आता हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सोपा असा हा केक आहे, मावा केक. अगदी तुम्ही नवशिके जरी असला तरी हा केक तुम्ही बनवू शकता. याच्यात फसण्यासारखं काहीच नाही. मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे, पाहू शकता या पद्धतीनं. त्यानंतर केक टीनमध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे. 180 डिग्रीवर अर्धा तास मी हे मिश्रण बेक करून घेणार आहे. ओव्हन मी आधीच 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेलं आहे. मिश्रण छान पसरून घ्यायचं आहे, टॅप करून घ्यायचं आहे केक टीन. याच्यावरती काजू लावून घेत आहे, अर्धे अर्धे केलेले. काजू खूपच छान लागतात याच्यावरचे. तुम्ही कढईमध्ये मीठ टाकून ती कढई प्रीहीट करून त्याच्यावरती देखील अर्धा तास हे मिश्रण बेक करून घेऊ शकता. एकदम इझी, सोप्यातला सोप्पा असा हा केक आहे. खूपच टेस्टी होतो हा केक. तर आता आपण ओव्हनमध्ये ठेवून घेऊ. अर्ध्या तासात मस्त असा आपला हा केक तयार झालेला आहे. पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.